आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय 2 शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या पत्राच्या संदर्भातला आहे। सोबतच शालार्थ अपडेट सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत। महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता आणि सोबतच थकबाकीच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती देणारा आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। सुरुवातीचं पत्र आहे महाराष्ट्र शासनाचं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं। 25 फेब्रुवारी 2025च्या या पत्राचा विषय आहे सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दराबाबत आणि संदर्भ आहे वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2025 चा। पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया। उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की उपरोक्त शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी असं माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन यांचंही एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी दिसत आहे। दुसरं एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी पाहू शकता ते आहे शिक्षण संचालनालयाचं अर्थात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं 27 फेब्रुवारी 2025 विषय आहे सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्याबाबत पत्रात असं म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयी संदर्भीय शासन पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया या पत्राच्या पार्श्वभूमीवर शालार्थ अपडेट काय आहे ते। 25 फेब्रुवारी 2025 आणि 5 फेब्रुवारी 2019च्या GR नुसार आणि माननीय कडून मिळालेल्या सूचनानुसार माननीय संचालक कार्यालय पुणे यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी पत्र क्रमांक 842 द्वारे महागाई भत्ता DA आणि घरभाडे भत्ता HRA दर शालार्थ अर्जामध्ये अद्यतनित केले आहेत। या व्यतिरिक्त 7 महिन्याच्या DA थकबाकीचे वितरण सुलभ करण्यासाठी DA थकबाकी टॅब सक्रिय करण्यात आला आहे। महा IT शालार्थ टीमचा हा एक महत्त्वाचा असा संदेश आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे दोन्हीही पत्र आणि हे अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहे। अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्ताने करतो आहे। हा संपूर्ण व्हिडिओ आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।